नमस्कार. मी सरिता संदीप माळी. मी डिंभे या गावातून आहे. म्हणजे आमचं मूळ गाव मेन कुशरे आहे, पण आम्ही गेल्या अनेक वर्षापासून डिंभे या गावात राहतो. बरोबर. आगामी निवडणुका येऊ घातल्यात आणि जिल्हा परिषदला तुमच्या नावाची एक चर्चा आहे, तर म्हणजे नक्की काय चर्चा? म्हणजे मी ह्यासाठी जिल्हा परिषद सदस्य यासाठी उमेदवार म्हणून मी उभी राहिलेली आहे. कुठल्या पक्षाकडून? मी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाकडून उभी आहे. म्हणजे बरेच दिवसापासून मला जनतेची सेवा करण्याची ही म्हणजे कुठंतरी माझ्या मनामध्ये होतं ते, आणि ते आता मला ही संधी मिळाली. आणि माझे सासरे हे डिंभे या गावचे सरपंच होते. ते पण समाजसेवेमध्ये कार्यरत होते, आहेत, अजून पण आहेत ते. आणि त्यासाठी मग मला हे संधी मिळाली जनतेची सेवा करण्यासाठी. त्यामुळे मग मी याच्यामुळे निवडणुकीत उतरले. थोडक्यात मग असं म्हणावं लागेल की सासऱ्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करताय? हो, सासऱ्यांची प्रेरणा घेऊनच मी किती वर्ष सरपंच होते तुमचे सासरे? ते 5 वर्ष सरपंच होते. बरं, कुठल्या पक्षाचे काम करत होते काय? कुठल्या पक्षाचं असं म्हणता येणार नाही. त्यांनी असं कुठल्या पक्षाचं असं काम केलेलं नाही आहे. त्यांनी आपल्या समाजसेवेसाठी आणि लोकांच्या हितासाठी आपले काम केले. आपण ज्या गणामधनं निवडणूक लढवणार आहात, बोरघर शिनोली जो गण आहे, या गणामध्ये प्रामुख्याने कुठले कुठले प्रश्न आहेत, तुम्हाला काही कल्पना आहे? तसं पाहिलं तर मीडियाच्या थ्रू मी ऐकून आहे की असं म्हणजे बरेचशी समस्या आहेत आपल्या इकडच्या भागामध्ये. पाण्याची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, विजेची समस्या आहे, रस्ते आहेत. म्हणजे काही ठिकाणी रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाही आहेत. त्यामुळे बऱ्याचशा समस्या आहेत. तसं तर या भागामध्ये फार मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, दवाखान्याच्या कामं चालू आहेत. काही ठिकाणी बिल्डिंग सुद्धा आहेत फार मोठ्या मोठ्या वगैरे आहेत. म्हणजे बिल्डिंगही काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी कामं चालू आहेत. पण नुसतं कामं चालून बी काही उपयोग नाही ना. तिथं कोणी कर्मचारी पाहिजेत. आपण मग बिल्डिंगी बांधतो, हे करतो, ते करतो, पण तिथं ऐन वेळेस अचानक कोणी जर पेशंट असे आले सिरियस, तर तिथे कर्मचारी उपलब्ध नसतात. त्यांना काही सुविधा भेटत नाही आहेत. आपल्या भागामध्ये काही ठिकाणी असे सर्पदंश झालेले असतात, ते येतात, त्यांना पण ही सुविधा भेटत नाहीत. लस उपलब्ध नसते. त्यांना इथून इथनं खाली घोडेगाव किंवा मंचर या ठिकाणी जावं लागतं. या भागातल्या पाणी प्रश्नाकडे तुम्ही कसं पाहताय? गेल्या 40 वर्षापासून ह्या म्हणजे प्रत्येक गावांमध्ये काही ठिकाणी टँकर हा जातोच, आणि अजूनही महिलांच्या डोक्यावरचा हंडा काही उतरला गेलेला नाही आहे. आणि आपल्या भागामध्ये तसं पाहिलं तर सगळ्यात मोठा प्रश्न हा पाण्याचाच आहे. आसाने, आवफे, तिरपाड, बोरघर ह्या ठिकाणी अजूनही टँकर जातातच. आणि इकडच्या सुद्धा पण भागामध्ये आपले कामं काही चालू आहेत, आणि काही ठिकाणी अजून टँकरसुद्धा जातात आहे. त्यामुळं मला हे टँकरमुक्त आपला भाग करायचा आहे. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. ओके. दुसरे ह्या भागात काय काय प्रश्न आहेत तुम्हाला, जे की बाबा असं वाटतं की ते प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, किंवा त्या ठिकाणी समस्या आहेत असं काही? तेच आरोग्य आणि रस्ते काही ठिकाणी व्यवस्थित नाही आहेत. अजूनही सुद्धा लोक आपले आणि काही ठिकाणी अशी बसची पण सुविधा नाहीत, आणि रस्ते पण एवढे खराब असल्यामुळे तिथं गाड्यांचे पण प्रॉब्लेम आहेत. मग कोणी असं अचानक जर एमर्जन्सी कोणाला जर आली तर आपली काही लोक जर असं झोळीत घेऊन येतात माणसांना, आणि मग ते बी आले हॉस्पिटलमध्ये, इकडे दवाखान्यामध्ये, तिथं पण काही सुविधा उपलब्ध नसतात. तिथनं परत मग तिथून आपली गाडी करून आपले खाली घेऊन येतात लोक. आसाने इथली भांगलेवाडी, तिथंसुद्धा अद्याप रस्त्याचं काम झालेलं नाही आहे. बोरघर इथल्या काही वाड्या आहेत, तिथेसुद्धा रस्त्याचं काम झालेलं नाही. अजूनही तिथले काही भाग चिखलमय आहेत ते रस्ते, आणि हे काम करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आता या भागात जर तुम्ही पाहिलं, म्हणजे तुम्ही आता मध्यवर्ती भागात राहताय, तर तुम्हाला इथे असं काय वाटतं बाबा तुम्हाला, की या भागात काही समस्या आहेत, किंवा मग तुम्ही ही जी निवडणूक लढवत आहात, तुम्ही आता काय निर्धार केला आहे की आपण प्रामुख्याने कुठले कुठले प्रश्न घेणार आहात? महिलांबाबत काही तुम्ही प्रयत्न करणार आहात? हो, महिलांबाबत तर मी पहिला प्रश्न आरोग्याचाच करेल. कारण म्हणजे बरेच महिला आपल्या ज्या गरोदर माता असतात त्यांना वेळेवरती असं म्हणजे भेटत नाही आहे. त्यांना सुविधा भेटत नाही आहे वेळेवरती. त्यामुळं पहिलं महिलांसाठी मी आरोग्याचंच बघेल. ठीक आहे, धन्यवाद.